ओके, आपण जो नवीन टॉपिक जो चालू करतो इन्कम एक्झम फ्रॉम द टॅक्स अंडर सेक्शन 10. आता डिफरन्स काय अंडर सेक्शन 10 आणि अंडर सेक्शन 80 मध्ये? तर बघा, अंडर सेक्शन 10 मध्ये ज्या गोष्टी ज्या इन्क्लूड केल्या जातात त्या म्हणजे इन्कममध्येच कन्सिडर केल्या जात नाही, इन्कम म्हणूनच कन्सिडर केल्या जात नाही, ते ग्रॉस टोटल इन्कममध्ये पण ॲड केल्या जात नाही. ओके, आणि सेक्शन आहे सेकंड आहे डिडक्शन. डिडक्शन अंडर चॅप्टर 6A म्हणजेच अंडर सेक्शन 80 मध्ये जे डिडक्शन येतात ते अंडर चॅप्टर 6A मध्ये येतात. तर ते जे डिडक्शन आहेत ते डिडक्शन इन्कममध्ये पहिले ॲड केले जातात, म्हणजे ग्रॉस टोटल इन्कममध्ये ते इन्कम म्हणून कन्सिडर केले जातात, नंतर ते मायनस केले जातात ग्रॉस टोटल इन्कममधून लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80. ओके, तर हा डिफरन्स आहे. अंडर सेक्शन 10 मधलं इन्कम आहे ते इन्कममध्येच कन्सिडर केले जात नाही, इन्कममधूनच मायनस करून आपण मेन्शन करतो, म्हणजे ग्रॉस टोटल इन्कममध्ये ते इन्क्लूडच केले जात नाही. ओके, बघा इथे स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे, द इन्कम विच आर एक्झम्प्ट अंडर सेक्शन 10 विल नॉट बी इन्क्लुडेड फॉर द कॉम्प्युटिंग द टोटल इन्कम. म्हणजे आपण एक ग्रॉस टोटल इन्कम जे फाइंड आउट करतो ना त्यामध्ये ते इन्क्लूडच केलं जाणार नाही आहे. ओके, डिडक्शनमध्ये काय करतात, इन्कम फ्रॉम विच डिडक्शन्स आर अलाउएबल अंडर द चॅप्टर 6A विल बी फर्स्ट बी इन्क्लुडेड इन द ग्रॉस टोटल इन्कम अँड देन द डिडक्शन विल बी अलाउडेड फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम. ओके, नंतर मग आपण ते लेस करतो, डिडक्शन म्हणून आपण नंतर आपण लेस करतो. ओके, तर अंडर सेक्शन 10 ॲक्च्युली अंडर सेक्शन 10 मधल्या ज्या मेन 2-4 गोष्टी आहेत ॲक्च्युली त्या आपण सॅलरी हेड अंडर ॲक्च्युली डिस्कस करणार आहोत. ओके, म्हणजे तुमच्या सिलेबस रिलेटेड ज्या दोन मेन म्हणजे काही गोष्टी आपण 1-2 गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि काही रिमेनिंग ज्या गोष्टी राहतील त्या आपण रिमेनिंग गोष्टी आपण जेव्हा आपण सॅलरी किंवा जे पर्टिक्युलर हेड अंडर त्या गोष्टी येतील तेव्हा आपण काही डिस्कस करूया. ओके, ओके, नेक्स्ट बघा, फर्स्ट आहे अंडर सेक्शन 10. सेक्शन लक्षात ठेवा काही गोष्टी. ओके, कारण की मी तुम्हाला सांगितलं की सेक्शन रिलेटेड तुम्हाला गोष्टी विचारू शकतात, त्यामुळे सेक्शन लक्षात ठेवा. आता ॲग्रिकल्चर इन्कम त्यावरती तुम्हाला काय असं सेपरेट प्रॉब्लेम विचारला जात नाही ॲक्च्युली, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की ॲग्रिकल्चर इन्कम इज एक्झाम्प्ट अंडर सेक्शन 10(1). ओके, आता असं सुद्धा म्हटलं जातं की ॲग्रिकल्चर इन्कम एक्झाम्प्ट आहे किंवा ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्स फ्री आहे, पण ते पूर्वी सिच्युएशन होती. आता त्या सिच्युएशनमध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत, म्हणजे चेंजेस म्हणजे आत्ताच झालेले आहेत असं नाही आहे ॲक्च्युली, त्याला बरेच वर्ष झालेत ॲक्च्युली. ते चेंजेस काय झालेले आहे की ॲग्रिकल्चर इन्कम जरी टॅक्सेबल नसलं तरीसुद्धा नॉन ॲग्रिकल्चर इन्कम आणि ॲग्रिकल्चर इन्कम असं कंबाईन करून टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे जे नॉन ॲग्रिकल्चर इन्कम आहे ना ते नॉन ॲग्रिकल्चर इन्कम हायर रेटच्या टॅक्समध्ये तो टॅक्स स्लॅबमध्ये येईल. म्हणजे समजा कधी तुमचं टोटल इन्कम 8 लाख रुपीज होतं इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चर इन्कम. ओके, आणि ओके ठीक आहे, आपण 8 लाख नको, आपण 12 लाख रुपीज आपण कन्सिडर करूया. ओके, आणि त्यामध्ये ॲग्रिकल्चर इन्कम आहे समजा 2 लाख रुपीज ॲग्रिकल्चर इन्कम आहे. ओके, 2 लाख रुपीज ॲग्रिकल्चर इन्कम आहे. तर काय करणार आपण, काय करणार पहिल्यांदा टोटल इन्कम आपण कॉम्प्यूट करणार, ते येणार 12 लाख रुपीज इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चर इन्कम. ॲग्रिकल्चर इन्कमवरती टॅक्स नाही आहे, पण 10 लाखपर्यंत जे टॅक्स रेट आहे तो ॲक्च्युली कमी आहे आणि 10 लाखच्या अबोव टॅक्स रेट जास्त आहे. ओके, त्यामुळे काय होणार, जे वरचे जे 2 लाख रुपीज आहे ना त्या 2 लाख रुपीजला हायर टॅक्स स्लॅबमध्ये येणार आणि त्याच्यावरती टॅक्स रेट जास्त लागून त्याला टॅक्स जास्त होणार आहे. ॲग्रिकल्चर इन्कमवरती टॅक्स लागणार नाही आहे, पण ॲग्रिकल्चर इन्कम ॲड करून जे टोटल इन्कम येईल त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो आणि ॲग्रिकल्चर इन्कमवरती टॅक्स पे केला जात नाही, म्हणजे इनडायरेक्टली ॲग्रिकल्चर इन्कमवरती टॅक्स पे केला जातो. ओके, म्हणजे चार्ज केला जातो ॲक्च्युली ॲग्रिकल्चर इन्कमवरती. ओके, पण ॲग्रिकल्चर इन्कम एक्झाम्प्ट आहे अंडर सेक्शन 10(1). ओके, आता ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे काय ते ॲक्च्युली इथे डेफिनेशन मेन्शन केलेली आहे. ओके, ॲग्रिकल्चर इन्कममध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येऊ शकतात, तर त्याच्यासाठी 3 गोष्टी सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. फर्स्ट आहे रेंट और रेव्हेन्यू शुड बी डिराइव्ड फ्रॉम द लँड. ओके, आणि लँड मस्ट बी यूज फॉर द ॲग्रिकल्चर पर्पज, हे जे एक इम्पॉर्टंट आहे. नाही तर लँड आहे म्हणजे काय आपल्याला काय त्याच्यावरती जे इन्कम मिळेल ते काय ॲग्रिकल्चर इन्कम असेल असं कन्फर्म नाही आहे, तर ते ॲग्रिकल्चर पर्पजसाठी युटिलाइज झाली पाहिजे आणि लँड आहे ती इंडियामध्ये पाहिजे. ओके, म्हणजे एक्झाम कुठलं होणार, ती इंडियन लँड आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर पर्पजसाठी आपण युटिलाइज करतोय. ओके, आणि त्या लँडपासून आपल्याला काहीतरी रेव्हेन्यू जनरेट होतो आहे. ओके, रेंट और रेव्हेन्यू. ओके, तर त्यानुसार जे कधी ह्या तिन्ही कंडिशन कधी फुलफिल करत असेल तर ॲग्रिकल्चर इन्कम आहे ते एक्झाम्प्ट आहे. ओके, नेक्स्ट हे काही एक्झाम्पल्स इथे प्रोव्हाइड केलेत का जे ॲग्रिकल्चर इन्कम नाही आहेत असं. ओके, कारण ॲग्रिकल्चर इन्कम कोणते आहेत ते ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी कधी त्याच्यामध्ये होत असेल तर आपण म्हणजे हे 3 कधी कंडिशन कधी फुलफिल करतोय
तर ते ॲग्रिकल्चर इन्कम आहे म्हणून आपण कन्सिडर करणार. पण काही ॲग्रिकल्चर इन्कम कोणते नाही त्याचे काही एक्झाम्पल्स इथे मेन्शन केलेले आहे. डिव्हिडंड फ्रॉम द कंपनी एंगेज इन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी, म्हणजे एखादी कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करते आणि ती ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके, आणि त्या डिव्हिडंड आपल्याला काय ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून कन्सिडर होणार नाही, ते नॉन ॲग्रिकल्चर इन्कम असणार आहे. ओके, कारण की ते काय ॲग्रिकल्चर पासून जे प्रोड्यूस झालेलं कुठलंही ॲक्टिव्हिटी म्हणजे हे नाही आहे, ते काय बोलतात ते इन्कम नाही आहे. ते जे डिव्हिडंड आहे ते जरी ती कंपनी ॲग्रिकल्चर पर्पजसाठी काहीतरी काम करते किंवा ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणजे काय ते डिव्हिडंड जे जनरेट होते कंपनीचं जे प्रॉफिटमधून जे डिव्हिडंड जे पे केलं जातं ते काय ॲग्रिकल्चर इन्कम नाही आहे. ओके, नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल मेन्शन केले, इन्कम फ्रॉम फॉरेस्ट्री स्पॉन्टेनियस ग्रोथ, म्हणजे आपण कधी आपली लँड आहे एखाद्या फॉरेस्टमध्ये आणि तिथे आपण काहीही आपण ॲक्टिव्हिटी केली नाही, ती ऑटोमॅटिकली तिथे ट्रीज ग्रो झालेले आहेत, ट्रीज वाढलेले आहेत, तर ते जे आहे ते ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून कन्सिडर होणार नाही आहे. ओके, नेक्स्ट आहे इन्कम फ्रॉम स्टोन क्वेरीज. ओके, जे स्टोन क्वेरीज वगैरे असतात ना त्यासुद्धा ॲक्च्युली ह्या ॲग्रिकल्चर इन्कममध्ये कन्सिडर होत नाही. नेक्स्ट माइन्स वगैरे आहेत. ओके, ते सुद्धा ॲक्च्युली ॲग्रिकल्चर पर्पजसाठी युटिलाइज झालेत असं कन्सिडर होत नाही, म्हणजे लँड आहे. ओके, पण ते ॲग्रिकल्चर पर्पजसाठी आपण काही यूज करत नाही आहोत, क्वायरीज आहेत, माइन्स आहेत. ओके, तर ते ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी म्हणून कन्सिडर होणार नाही आहेत. तर ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे मेन ॲक्च्युली ह्या 3 कंडिशन फुलफिल करणं गरजेचं आहे. ओके, इट शुड बी डिराइव्ड फ्रॉम द लँड, रेंट ऑन रेव्हेन्यू. ओके, अँड इट शुड बी यूज फॉर द ॲग्रिकल्चर पर्पज, अँड लास्ट वन इट शुड बी सिच्युएटेड इन इंडिया. ओके, नेक्स्ट सेक्शन लक्षात ठेवा, जास्त ॲक्च्युली डीपमध्ये जात नाही ॲक्च्युली, कारण की एवढं तुम्हाला डीपमध्ये ॲक्च्युली सेक्शन 10मध्ये काही नाही, काही गोष्टी आहेत त्या आपण फक्त डिस्कस करूया. ओके, नेक्स्ट आहे रिसिप्ट फ्रॉम द HUF अंडर सेक्शन 10(2). ओके, आता रिसिप्ट फ्रॉम HUF हे टॅक्सिबल नाही, म्हणजे एक मेंबर आहे, को पर्सन्स आहे किंवा करता आहे, त्याला HUFमधून जे इन्कम मिळते ते इन्कमचा शेअर मिळतोय, तो इन्कमचा जो शेअर मिळालेला आहे ना तो त्याला नॉन टॅक्सेबल आहे. का? कारण की ऑलरेडी ते इन्कम HUFच्या इन्कममध्ये ते टॅक्सेबल झालेलं असतं. ओके, त्यामुळे त्यावरती डबल टॅक्सेशन होईल म्हणून ते इन्कम आहे ते एक्झम्प्ट आहे. ओके, एनी सम रिसिव्ड बाय द इंडिव्हिज्युअल ॲज अ मेंबर ऑफ HUF आउट ऑफ द इस्टेट ऑफ इन्कम ऑफ द फॅमिली इज एक्झम्प्ट फ्रॉम द टॅक्स अँड नॉट इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ द इंडिव्हिज्युअल. ओके, नेक्स्ट आहे पार्टनर शेअर्स इन प्रॉफिट ऑफ द फर्म, हे सुद्धा एक्झम्प्ट आहे अंडर सेक्शन 10(2)(a). ओके, पार्टनर शेअर्स आहे ते प्रॉफिटमधला जो शेअर आहे तो सुद्धा एक्झम्प्ट आहे. ओके, नेक्स्ट आहे लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन म्हणजे एखादा एम्प्लॉई आहे आणि त्या एम्प्लॉईला जे ट्रॅव्हलसाठी किंवा एखाद्या बाहेर फिरायला जाण्यासाठी काही कंपनी काही कन्सेशन देते किंवा काही अमाऊंट पे करते त्याच्यासाठी, तर जे लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन मिळणार आहे ते सुद्धा एक्झाम्प्ट आहे अंडर सेक्शन 10(5). ओके, पण लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशनसाठी सुद्धा काही कंडिशन्स आहेत की ब्लॉक पिरियडमध्ये मॅक्झिमम 2 ट्रिप अलाउड आहेत. ओके, ब्लॉक पिरियड म्हणजे 4 इयरचा पिरियड आहे, त्या ब्लॉक पिरियडमध्ये मॅक्झिमम 2 जर्नी अलाउड आहेत, त्याच्यासाठी सुद्धा अनेक कंडिशन्स आहेत. ओके, आणि ते ॲक्च्युअल स्पेंड बेसिसवरती तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे समजा कधी कंपनीने तुम्हाला 50,000 रुपीज तुम्हाला पे केले लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन म्हणून, पण तुमचे ॲक्च्युअल एक्सपेन्सेस फक्त 35,000 रुपीज झाले, तर तुम्हाला एक्झाम्पशन मिळेल फक्त 35,000 रुपीजचं, ते ॲक्च्युअल स्पेंड बेसिसवरती तुम्हाला मिळणार आहे. ओके, ते ॲक्च्युली रूल्स आहेत, त्याच्यामध्ये नंबर ऑफ जर्नीज आहेत, अमाऊंट शॅल बी एक्झाम पर हेड किती आहे ते याच्यासाठी काही रूल्स आहेत, पण ते रूल्स एवढे तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. ओके, तर ते एवढे आपण डिस्कस नको करूया, फक्त एवढं लक्षात ठेवा की लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन अंडर सेक्शन 10(5) एक्झाम्प्ट इन्कम आहे. ओके, नेक्स्ट आहे मेन आहे जे तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे, त्यावरती तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा विचारले जातात, ग्रॅच्युटी. ओके, ग्रॅच्युटी अंडर सेक्शन 10(10). ओके, सेक्शनसुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की हे जे काही गोष्टी आहेत, ग्रॅच्युटी आहे, पेन्शन आहे, त्या ज्या गोष्टी आहेत ना, लिव्ह एनकॅशमेंट आहे, त्या गोष्टी तुम्हाला मेन प्रॉब्लेममध्ये सुद्धा विचारल्या जातात. ओके, अँड आता ह्या सर्व गोष्टी ॲक्च्युली त्या ॲक्च्युली सॅलरी हेडचे पार्ट आहेत सर्व. ओके, पण त्या एक्झाम्प्ट इन्कम आहेत म्हणून आपण ते इथे डिस्कस करतोय. ओके, आता ग्रॅच्युटी म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ग्रॅच्युटी मीन्स अ गिफ्ट. ओके, फ्री ऑफ चार्ज. इट इज नॉर्मली गिवन इन रिस्पेक्ट ऑफ फेवर और सर्विस रेंडर. Okay, but now it has become legally obligation in almost all the cases of employment due either payment of gratuity act or the contract of service. ओके, इथे ॲक्च्युली याच्यामध्ये ना ग्रॅच्युटीमध्ये 3 टाईपचे एम्प्लॉई ॲक्च्युली इन्क्लूड होतात, म्हणजे कारण की इथे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट अंडर येणारे एम्प्लॉई, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि अदर एम्प्लॉई, म्हणजे त्या तिघांसाठी ॲक्च्युली डिफरंट टॅक्स ट्रीटमेंट आहे. ओके,
तर तिघांसाठी डिफरंट डिफरंट टॅक्स ट्रीटमेंट आहे. फर्स्ट आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉय. गव्हर्नमेंट एम्प्लॉयला ग्रॅच्युटी कितीही रिसिव्ह होऊन देत ती आपल्याला फुल्ली एक्झम्प्ट आहे. ओके, गव्हर्नमेंट एम्प्लॉयला जी ग्रॅच्युटी रिसिव्ह होईल ती फुल्ली एक्झम्प्ट आहे. डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युटी जी रिसिव्ह होईल ती फुल्ली एक्झम्प्ट आहे. ओके, दुसरी एक गोष्ट इथे मेन्शन केलं, डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युटी. आफ्टर रिटायरमेंट जी ग्रॅच्युटी मिळते ती. ओके, कधी तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना कधी कुठली ग्रॅच्युटी घेतली ना, ती टॅक्सेबल आहे का फॉर ऑल काइंड्स ऑफ एम्प्लॉय. तर कुठलाही एम्प्लॉय असून देत आणि तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात, कंटिन्युअस सर्व्हिस आहे आणि तुम्हाला ॲक्च्युअली तशी ग्रॅच्युटी मिळायचे चान्सेस कमी आहेत, पण तरीसुद्धा कधी तुमच्या सर्व्हिसमध्ये आहात आणि तुम्हाला कधी ग्रॅच्युटी मिळाली तर तुम्हाला ती फुल्ली टॅक्सेबल होईल. ओके, ओके. आता याच्यामध्ये बघा 3 प्रकारचे इथे एम्प्लॉई सांगितले. गव्हर्नमेंट एम्प्लॉईला फुल्ली एक्झम्प्ट आहे. ओके, तिथे कुठलाही ॲक्च्युअली ऑप्शन नाही आहे, ते म्हणजे तिथे काही ॲक्च्युअली त्याला एक्झम्पशन साठी कॅल्क्युलेशन नाही आहे. जी काय ग्रॅच्युटी मिळेल ती फुल्ली एक्झम्प्ट असणार आहे आफ्टर रिटायरमेंट. ओके, नेक्स्ट आहे ग्रॅच्युटी रिसिव्ड अंडर द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट. ओके, मोस्टली या प्रकारची जी ग्रॅच्युटी आहे तुम्हाला ॲक्च्युअली प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड करतात की किती अमाऊंट एक्झम्प्ट आहे, पण दिली नसेल तर त्याच्यासुद्धा कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. आणि फायनली आहे एनी अदर एम्प्लॉई, म्हणजे जो गव्हर्नमेंट एम्प्लॉई पण नाही आहे आणि पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये सुद्धा येत नाही आहे, तर एनी अदर एम्प्लॉई. तर एनी अदर एम्प्लॉईला कशा पद्धतीने ग्रॅच्युटी कॅल्क्युलेट केली जाते. तर आता इथे ना कंडिशन्स अशा आहेत. ओके, बघा, रिसिव्ड ग्रॅच्युटी रिसिव्ड ड्युरिंग द सर्व्हिस फुल्ली टॅक्सेबल आहे फॉर एनी काइंड ऑफ एम्प्लॉई, म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई कवर्ड अंडर द ग्रॅच्युटी ॲक्ट और अदर एम्प्लॉई. कोणताही एम्प्लॉई असून दे त्याला फुल्ली टॅक्सेबल आहे रिसिव्ड ड्युरिंग द सर्व्हिस. ओके, कधी ग्रॅच्युटी कधी सर्व्हिस असताना म्हणजे सर्व्हिसमध्ये कंटिन्यू असताना कधी रिसिव्ह झाली तर फुल्ली टॅक्सेबल आहे. ओके, हा पॉईंट खूप कमी वेळा विचारला जातो. ओके, पण तुम्हाला ते माहिती पाहिजे का तो सर्व्हिस कंटिन्यू आहे आणि त्याला कधी ग्रॅच्युटी रिसिव्ह झाली तर ती फुल्ली टॅक्सेबल असेल. ओके, दुसरी गोष्ट, आता रिटायरमेंटच्या टाईम किंवा डेथच्या टाईममध्ये कधी त्याला कधी ग्रॅच्युटी कधी मिळत असेल तर इथे आपल्याला पार्ट करावे लागतील की तो 3 पार्ट करावे लागतील. म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, एम्प्लॉई कवर्ड अंडर ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 आहे का अदर एम्प्लॉई आहे. ओके, तर त्या 3 पार्टमध्ये आपल्याला तिथे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. आता तुम्हाला ऑलरेडी आपण डिस्कस केलं की गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल, गव्हर्नमेंट एम्प्लॉईमध्ये सुद्धा ॲक्च्युली काही सिच्युएशन्स आहेत. काही ठिकाणी हे लोकल अथॉरिटीचे एम्प्लॉई आहे ना ते इन्क्लूड केले जात नाही काही कॅल्क्युलेशनमध्ये, म्हणजे लिव्ह एनकॅशमेंटमध्ये हे लोकल अथॉरिटी एम्प्लॉई आहेत ना ते इन्क्लूड केले जात नाही. काही ठिकाणी ते इन्क्लूड केले जातात. तर ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई कोण कोण कन्सिडर केले जातात ते सुद्धा ॲक्च्युली रीड करणं गरजेचं असतं, पण आपल्या सिलेबसमध्ये एवढं डिफिकल्ट येणार नाही ॲक्च्युली. तर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असेल किंवा ती जी काय त्याची जो काय एम्प्लॉई असेल ना त्याचं स्पेसिफिक असा असेल का तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई असं तुम्ही इझिली रिकॉग्नाइज करू शकता. ओके, अशा पद्धतीचे ते ॲक्च्युली तिथे सर्व्हिस मेन्शन केलेली असेल. ओके, नेक्स्ट तो फुल्ली एक्झम्प्ट आहे अंडर सेक्शन 10(10)(1) मध्ये तो फुल्ली एक्झम्प्ट आहे. तिथे कुठलंही कॅल्क्युलेशन नाही आहे. जेवढी ग्रॅच्युटी रिसिव्ड होईल तेवढी फुल्ली एक्झम्प्ट म्हणून आपण शो करणार आहोत. ग्रॅच्युटी रिसिव्ड ₹12 लाख, लेस एक्झम्प्ट 12 लाख. आउटर कॉलमला टोटल इन्कम कॉलममध्ये आपल्याला किती मेन्शन करायला लागेल? 0. ओके, नेक्स्ट 2 कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहेत अदर एम्प्लॉईमध्ये. कवर्ड अंडर द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972. तर त्याच्यामध्ये किती अमाऊंट एक्झम्प्ट आहे तर लिस्ट ऑफ द फॉलोइंग विल बी एक्झम्प्ट. ओके, लिस्ट ऑफ द फॉलोइंग म्हणजे ह्या 3 अमाऊंट आहेत, त्या 3 अमाऊंटपैकी जी सर्वात कमी अमाऊंट असेल ती एक्झम्प्ट होणार आहे. तर त्याच्यासाठी स्टॅच्युटरी लिमिट आहे किंवा त्यांनी एक लिमिट टाकलेलं की ₹20 लाख, म्हणजे 20 लाखपेक्षा जास्त एक्झम्प्ट होणार नाही आहे. ओके, आता लिमिट किती आहे? ₹20 लाख लिमिट आहे. 20 लाख एक फर्स्ट आहे अमाऊंट की 20 लाख एक आहे. दुसरी आहे ॲक्च्युअल ग्रॅच्युटी रिसिव्ड, जेवढी ग्रॅच्युटी रिसिव्ड झाली ती अमाऊंट. ओके, या 2 अमाऊंट तर तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये ही अमाऊंट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली असेल आणि ही अमाऊंट ऑलरेडी त्यांनी मेन्शनच केलेली का ₹20 लाख आपलं एक स्टॅच्युटरी लिमिट आहे. ओके, त्याच्यावरती आपली एक्झम्प्ट होऊ शकत नाही आहे. ओके, आता तिसरी अमाऊंट आपलं कॅल्क्युलेशन करणं हे एक इम्पॉर्टंट आहे. तर तिसरी अमाऊंट काय आहे बघा, 15 days सॅलरी बेस्ड ऑन द सॅलरी लास्ट ड्रॉन फॉर एव्हरी कंप्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस और पार्ट इन एक्सेस ऑफ 6 months. ओके, नंबर ऑफ डेज इन मंथ टू बी टेकन ॲज 26. ओके, इथे आपल्याला डेज आपल्या 26 आपल्याला कन्सिडर करायचे पर मंथमध्ये. ओके, आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे ते सॅलरी लास्ट ड्रॉनवरती आहे, म्हणजे इथे ॲव्हरेज सॅलरी नाही. जी सॅलरी आपली लास्ट आपण जी विड्रॉ केलेली असेल त्या एम्प्लॉईने त्या सॅलरीच्या
15 डेजची सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आपण 15 डेजमध्ये त्यांनी अजून एक गोष्ट सांगितलेली की त्या 15 डेज कॅल्क्युलेट करताना मंथली जे डेज आहेत ते 26 कन्सिडर करायचे. त्यामुळे तुमचा फॉर्म्युला काय असणार आहे, 15 डिवायडेड बाय 26 इंटू सॅलरी लास्ट ड्रॉन इंटू नंबर ऑफ इयर कंप्लीटेड. ओके, नंबर ऑफ कंप्लीटेड इयर ऑफ सर्व्हिस. आणि ते इयर कॅल्क्युलेट करताना तुम्हाला 6 मंथ अँड अबोव कधी असतील, म्हणजे समजा कधी एखाद्या पर्सननी कधी सर्व्हिस केलेली आहे 12 इयर्स कधी सर्व्हिस केलेली आहे, तर त्याचे 12च आपण कन्सिडर करणार. म्हणजे 15 डिवाइड बाय 26 इंटू त्याला समजा त्याला ग्रॅच्युटी कधी 15 lakhs रुपीज रिसिव्ह झाले ते इंटू 15 lakhs इंटू 12. ओके, पण समजा त्याची सर्व्हिस आहे ती 12 इयर अँड 4 months झाली असेल तरी सुद्धा आपण ती 12च कन्सिडर करणार, कारण लेस दॅन 6 मंथ आहेत ते. 4 months आपले लेस दॅन 6 मंथ आहेत, त्यामुळे 12 इयर्सच कन्सिडर करायला लागेल. त्याची जी सर्व्हिस आहे ती 12 इयर अँड 8 months झालेली आहे, तर आपण ती 13 इयर्स आपण कन्सिडर करणार आहोत, कारण मोर दॅन 6 मंथ आहेत. ओके, 12 इयर्स अँड 8 months आहेत, म्हणजे ते मोर दॅन 6 मंथ आहेत. त्यामुळे आपल्याला ते जे 8 months आहे ते आपल्याला कन्वर्ट करायला लागतील 1 इयरमध्ये. ओके, त्यामुळे आपली ती त्याची नंबर ऑफ इयर ऑफ सर्व्हिस आपल्याला किती काउंट करायला लागेल, तर 13 इयर्स आपल्याला काउंट करायला लागेल. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, 12 इयर अँड 6 month असेल तरी सुद्धा आपल्याला त्याची 12 इयर्सच कन्सिडर करायचे. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. नंबर ऑफ इयर कंप्लीटेड इयर ऑफ सर्व्हिस किती आपल्याला कन्सिडर करायचे, का ती एक्झॅक्ट जे इयर आहेत त्याच्यामध्ये प्लस कधी 6 मंथ आणि अबोव कधी सर्व्हिस झाली असेल तरच त्याची 6 मंथपेक्षा कधी जास्त कधी सर्व्हिस झाली असेल तरच आपल्याला ती कन्वर्ट करायची नेक्स्ट इयरमध्ये. ओके, अदरवाईज ती आपल्याला काय किती कन्सिडर करायची आपल्याला, ओके. आपण जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू ना तेव्हा तुम्हाला समजेल. हां, ओके. पण मोस्टली तुम्ही कधी बघाल, कधी एक्झामचे कधी प्रॉब्लेम्स कधी तुम्ही बघाल, तर हा जो पोर्शन आहे ना याची अमाऊंट तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली असते. ओके, पण ते काय कन्फर्म सांगू शकत नाही की जेव्हा तो ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 मध्ये येईल तेव्हा कंपल्सरी ती प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड करतील म्हणून. आपण यावरती आपण प्रॉब्लेम घेणार आहोत आणि त्या प्रॉब्लेममध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत की कसं कॅल्क्युलेट करायचं. ते चेंजेस फक्त ह्या कंडिशनमध्ये आहेत, ह्या कंडिशनमध्ये फक्त चेंजेस आहेत. तुम्ही बघाल नॉट कवर्ड अंडर पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 जरी असेल तरी सुद्धा त्या दोन कंडिशन सेम आहेत, 20 lakhs अँड ॲक्च्युअल ग्रॅच्युटी रिसिव्ड. फक्त ह्याच कंडिशनमध्ये डिफरन्स आहे. ओके, ही जी कंडिशन आहे ना, ही कंडिशन आणि ही कंडिशन याच्यामध्ये फक्त डिफरन्स आहे. इथे 15 days सॅलरी आहे, इथे हाफ मंथ सॅलरी आहे. ओके, पण इथे जी सॅलरी जी मेन्शन करणार आहेत ती बेस ऑन ॲव्हरेज सॅलरी फॉर लास्ट 10 months आहे. इथे आपल्याला लास्ट 10 monthची सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते आणि त्या लास्ट 10 monthच्या सॅलरीच्या हाफ मंथ करावी लागते, मग 1 डिवाइड बाय 2 करावी लागते. ओके, इथे कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो, 15 डिवाइड बाय 26 करतो, हाफ मंथ सॅलरी कॅल्क्युलेट. इथे 15 days सॅलरी आपण कॅल्क्युलेट करतो, तर 15 days सॅलरीसाठी 26 days आपल्याला कन्सिडर करायचे, म्हणून 15 डिवाइड बाय 26 इंटू सॅलरी लास्ट ड्रॉन इंटू कंप्लीटेड इयर ऑफ सर्व्हिस. ओके, अँड पार्ट देअर ऑफ. ओके, आता इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे सॅलरीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतील तर मी इथे मेन्शन केल्यात बघा. कधी तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट अंडर येत असेल तर सॅलरीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतील, तर बेसिक सॅलरी अँड DA या दोनच गोष्टी फक्त इन्क्लूड होतील. ओके, बेसिक सॅलरी अँड DA ह्या दोनच गोष्टी इन्क्लूड होतील. आणि DA सुद्धा कन्सिडर करताना फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट ते सुद्धा आपल्याला कन्सिडर करायचं आहे, तरच आपल्याला कन्सिडर करायचं, अदरवाईज तो DA कन्सिडर करायचा नाही आहे. ओके, आणि अदर एम्प्लॉई असेल तर अदर एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये अजून एक गोष्ट ॲड होते आणि अजून एक चेंजेस कुठले आहेत का, एव्हरी कंप्लीटेड इयर ऑफ सर्व्हिस आहे फक्त इथे, तिथे पार्ट देअर ऑफ नाही आहे. म्हणजे समजा 12 इयर्स आणि 11 months जरी असेल, 12 इयर अँड 11th month जरी असेल तरी सुद्धा त्याचे 12 इयर्सच कन्सिडर करायचे. कशासाठी, यासाठी. कधी 12 इयर्स अँड 11 month असेल यासाठी आपण 13 इयर्स घेतले असते. ओके, पण कधी तो अदर एम्प्लॉई असेल जो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये सुद्धा इन्क्लूड होत नाहीये, तर त्यासाठी आपल्याला किती करायला लागेल, कधी 12 इयर अँड 11th month असेल तरी सुद्धा आपल्याला 12 इयर्सच कन्सिडर करायला लागेल. फक्त कंप्लीटेड इयर ऑफ सर्व्हिस आपल्याला इथे कन्सिडर करायचे, पार्ट देअर ऑफ इथे नाही आहे. दुसरी गोष्ट इथे चेंजेस काय आहेत का, इथे 10 months ॲव्हरेज सॅलरी आहे. म्हणजे ज्या दिवशी तो रिटायर होणार आहे किंवा ज्या दिवशी त्याचा डेथ होणार आहे त्याच्या
आधीच्या महिन्याची जी सॅलरी आहे त्या आधीच्या महिन्याच्या सॅलरीपासून मागच्या 10 महिन्याची सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याची आपल्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सॅलरी आपण 10 महिन्याची जरी केली तरी सुद्धा सेमच येईल, तर तसं होणार नाही ॲक्च्युली. कारण की काही वेळेस इन्क्रीमेंट होतात. ओके, काही वेळेस इन्क्रीमेंट होतात किंवा काही वेळेस त्यांची सर्व्हिस किंवा त्यांची जी सॅलरी आहे त्याचे चेंजेससुद्धा केले जातात. तर ते कधी चेंजेस झाले असतील तर ते चेंजेस आपल्याला कन्सिडर करून आपल्याला सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची, त्याची ॲव्हरेज करायची. 10 मंथची सॅलरी कॅल्क्युलेट करायची, डिवाइड बाय 10 करायचं, तर ती ॲव्हरेज सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट होईल. ओके, पण या सिच्युएशनमध्ये तुम्ही बघितलं तर सॅलरी लास्ट ड्रॉन होती फक्त. ओके, सॅलरी लास्ट ड्रॉन फक्त होती, म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये जी सॅलरी जी विड्रॉ केलेली आहे तीच सॅलरी फक्त कन्सिडर करायची. पण इथे तसं नाही आहे. ओके, ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10 मंथ्स ॲव्हरेज सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं फॉर एव्हरी कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस. आणि इथे जेवढे इयर्स मेन्शन केले तेवढेच इयर इथे मेन्शन होतील. पार्ट असेल तो कन्सिडर करायचा नाही. म्हणजे 12 years and 6 months आहे तरीसुद्धा 12च इयर येईल. 12 years and 8 months आहे तरीसुद्धा 12च इयर येईल ह्या केसमध्ये. ओके, तर आपण त्याचं आपण कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. ओके, ठीक आहे. आपण याच्यावरती एक आपण प्रॉब्लेम घेऊया. म्हणजे तुम्हाला जी अजून एक गोष्ट ॲक्च्युली दुसरा जो आहे ना त्याच्यामध्ये सॅलरी बघा काय आहे. जो अदर एम्प्लॉई आहे त्याच्या सॅलरीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतील, तर बेसिक सॅलरी, DA फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन बिंग फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर. कमिशन आहे ते फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हरवालं कमिशन पाहिजे. म्हणजे कमिशन ऑन प्रॉफिट किंवा फिक्स कमिशन असेल, म्हणजे त्याला कधी कमिशन सांगितलं की 10,000 रुपीज कमिशन. ओके, जे कमिशन आहे ते समजा कधी त्याला सांगितलं की फिक्स कमिशन 10,000 रुपीज कमिशन आहे, तर ते कमिशन आपण ह्या सॅलरीच्या अकाउंटमध्ये आपण कन्सिडर करणार नाही आहोत. पण ते कमिशन कधी सांगितलं असेल का 1% ऑन टर्नओव्हर, 2% ऑफ टर्नओव्हर, तर ते आपण कमिशन इथे काउंट करणार आहोत. आणि या तीनच गोष्टी आपल्याला इथे इन्क्लूड करायच्या. ओके, आणि जे ॲव्हरेज सॅलरी आपल्याला फाइंड आउट करायची ती म्हणजे प्रिसिडिंग 10 मंथ्सची आपल्याला सॅलरी आपल्याला काउंट करायची आहे. ओके, प्रिसिडिंग 10 मंथ्स ऑफ रिटायरमेंट. ओके, आपण एक त्यावरती आपण प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेमची शीट्स ऑलरेडी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली होती. ओके, इथे 2 प्रॉब्लेम मेन्शन केले, तर दोन्ही आपण प्रॉब्लेम घेऊया. तर आपल्याला ग्रॅच्युटी आपलं ते कन्फर्म होईल आपल्याला कशा पद्धतीने ग्रॅच्युटी फाइंड आउट केली जाते. ओके, प्रॉब्लेम रीड करतोय बघा. मिस्टर सुहास इज अ नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई ओके, मिस्टर सुहास इज अ नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई अँड ऑल्सो नॉट कवर्ड बाय द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट. म्हणजे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये सुद्धा येत नाही आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉईसुद्धा नाही आहे, त्यामुळे तो कशामध्ये येईल, अदर एम्प्लॉई अंडर मेन्शन होईल. ही रिटायर्स ऑन 30 जून 2020. ओके, लास्ट इयरला तो रिटायर झाला 30 जून 2020ला अँड रिसीव 12 lakh ॲज अ ग्रॅच्युटी आफ्टर द सर्व्हिस ऑफ 38 years and 8 months. ओके, तो आता अदर एम्प्लॉई आहे. अदर एम्प्लॉईच्या वेळेस आपल्या इयर्स कॅल्क्युलेट करताना 30 years and 8 months आहेत, पण आपल्याला इयर्स किती कन्सिडर करावे लागतील, 38 yearsच कन्सिडर करायला लागतील. ते 8 years असून दे, 9 years असून दे, 12 years असून दे, त्याचा आपला काही संबंध नाही. आपल्याला इथे कन्सिडर किती करायला लागतील, 38 yearsच आपल्याला कन्सिडर करायला लागतील. कारण की एक्झॅक्ट इयर जेवढे कम्प्लिटेड इयर्स आहेत तेवढेच आपल्याला कन्सिडर करायला सांगितलेले. हिज ॲव्हरेज मंथली सॅलरी ड्युरिंग द लास्ट 10 months इमिडिएटली प्रिसिडिंग द मंथ इन विच ही रिटायर्स वर्कआउट ₹50,000 पर मंथ. त्यांनी आपल्याला डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करून दिलेले आहे. 10 मंथची ॲव्हरेज सॅलरी किती आहे, तर ₹50,000 पर मंथ आहे. म्हणजे ॲव्हरेज सॅलरी आपल्या कॅल्क्युलेशन इथे नाही आहे, डायरेक्ट 50,000 पर मंथ आहे. ओके, डिटरमाइन द अमाऊंट ऑफ ग्रॅच्युटी टॅक्सेबल अँड एक्झाम फॉर द असेसमेंट इयर 21-22. ओके, आपल्याला इथे सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. तर आपल्या इथे बघा आपण वर्किंग नोटमध्ये आपण मेन्शन करणार आहोत, लिस्ट ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम. लिस्ट ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम, त्याच्यामधला 1, 2 आणि 3. तर 1 मध्ये काय येणार आहे आपलं, स्टॅच्युटरी लिमिट ₹20,000. सेकंड आहे ॲक्च्युअल रिसिव्ड. ॲक्च्युअली किती रिसिव्ड झालेली आहे, 12 lakhs रुपीज. आणि थर्ड आपल्याला अमाऊंट मेन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. ह्या 2 अमाऊंट आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत बघा. 2 अमाऊंट आपल्याला तो अदर एम्प्लॉई अंडर येतो आहे. ओके, त्यातल्या 2 अमाऊंट 20 lakhs रुपीज आणि ॲक्च्युअल ग्रॅच्युटी रिसिव्ड, ह्या 2 अमाऊंट ही अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि 20 lakhs रुपीज ते एक लिमिटच आहे. ते 20 lakhs रुपीज आपली स्टॅच्युटरी लिमिट आहे, तो आपल्याला लिमिट आपल्याला तिथे मेन्शन करायचं 20 lakhs रुपीज. आणि थर्ड आपल्याला ही अमाऊंट आता कॅल्क्युलेट करायची आहे, हाफ मंथ सॅलरी. ओके, तर आता त्यांनी सॅलरी ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युला आता काय यूज करायला लागेल, हाफ मंथ सॅलरी. हाफ मंथ म्हणजे 1/2 इंटू सॅलरी, म्हणजे 1/2
इंटू सॅलरी. सॅलरी किती आहे? ॲव्हरेज सॅलरी ऑलरेडी त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 50,000 रुपीज इंटू कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस. किती इयर सर्व्हिस झालेली? 38 इयर्स. 38 इयर्स अँड 8 मंथ्स आहेत. पण ते मंथ्स आपल्याला कन्सिडर करायचे नाही आहेत, कारण अदर एम्प्लॉईसाठी इयर किती आहेत? एक्झॅक्ट इयर. जेवढे कम्प्लिटेड इयर आहेत तेवढेच फक्त मेन्शन करायचे. वरचे जे पार्ट आहेत, जे मंथ्स आहेत, ते कन्सिडर करायचे नाही आहेत. म्हणजे 38 इयर्स अँड 11 मंथ अँड 20 डेज जरी झाले असतील तरीसुद्धा 38च आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, 38 इयर्स 11 मंथ अँड 28 डेज जरी झाले असतील तरीसुद्धा आपण 38च आपण कन्सिडर करणार. जरी 2 दिवस जरी कमी असतील वर्ष पूर्ण व्हायला तरीसुद्धा आपल्या 38च कन्सिडर करायचे. ओके, तर ती अमाऊंट आपली फाइंड आउट होते ₹9,50,000. ओके, तर ह्या तिघांपैकी लिस्ट अमाऊंट आपली एक्झाम्प्ट असणार आहे. लिस्ट म्हणजे कोणती? आता ह्या केसमध्ये आपली कुठली अमाऊंट आपली एक्झाम्प्ट होणार आहे? 9,50,000 आपली अमाऊंट आपली एक्झाम्प्ट होणार आहे. ओके, 9,50,000 अमाऊंट आपली एक्झाम्प्ट होणार आहे. ओके, तर आता आपण मेन्शन काय करणार? ग्रॅच्युटी ॲक्च्युअली रिसिव्ड किती आहे? 12 लाख रुपीज मायनस एक्झाम किती आपली येणार आहे? 9,50,000 रुपीज. आणि आपली टॅक्सेबल किती होईल म्हणजे? तर 12 लाख मायनस 9,50,000 रिमेनिंग आपली टॅक्सेबल होईल, म्हणजे 2,50,000 रुपीज आपली टॅक्सेबल होईल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. फर्स्ट प्रॉब्लेमनुसार आपलं सॅलरी आपली किती फाइंड आउट होते? सॉरी, ग्रॅच्युटी एक्झाम ग्रॅच्युटी किती फाइंड आउट होते? 9,50,000 अँड टॅक्सेबल ग्रॅच्युटी किती फाइंड आउट होते? 2,50,000. ओके, ओके, ग्रॅच्युटी टॅक्सेबल किती आहे? 2,50,000 आणि एक्झाम किती आहे? 9,50,000. ओके, सिम्पल होतं ॲक्च्युली. अशाच पद्धतीचा ॲक्च्युली एखादा पॉईंट तुमच्या मेन प्रॉब्लेममध्ये असेल. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण हेड्स आपण सर्व हेड्स जरी प्रॉब्लेम जरी केले तरीसुद्धा आपला मेन जो प्रॉब्लेम असतो त्या मेन प्रॉब्लेममध्ये आपल्याला 1 ते 2 हेडची इन्फॉर्मेशन असते आणि तिथे आपल्याला टॅक्ससुद्धा कॅल्क्युलेशन असेल. तुमच्या TY BComला फक्त तुम्ही टोटल इन्कम कॅल्क्युलेट करत होता, म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम आणि फायनली नेट टोटल इन्कम तुम्ही फाइंड आउट करत होता. तिथे तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेशन करत नव्हता. पण आता MCom लेवलला तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेशनसुद्धा आहे. तुम्हाला टॅक्स लॅब बघावे लागतील आणि त्या टॅक्स लॅबमध्ये सुद्धा आता 2 टॅक्स लॅब आहेत, एक ओल्ड आणि एक न्यू. तर दोन्हीनुसार आपल्याला बघावं लागेल की तो पर्सन कुठल्या हेड अंडर येतो, किंवा तिथे त्याने मेन्शन केलेलं असेल की तो 115B काहीतरी सेक्शन आहे, त्या सेक्शननुसार कधी त्याने ते कधी ॲक्सेप्ट केलं तर त्याचे टॅक्स लॅब वेगळे आहेत, आणि ते कधी सेक्शन त्याने ॲक्सेप्ट नाही केलं तर त्याच्यासाठी टॅक्स लॅब वेगळे आहेत. तर त्यानुसार आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, नेक्स्ट एक प्रॉब्लेम बघूया ग्रॅच्युटीचा. आता हा थोडा इम्पॉर्टंट आहे. इथे तिघांची सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपल्या तिघांची सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन सुद्धा आहे. थोडासा डिफिकल्ट आहे प्रॉब्लेम हा. ओके, तर आपण हा प्रॉब्लेम एक बघूया. ओके, काय कन्फ्युजन आहे? ओके, तिसऱ्या पॉईंटमध्ये ओके, जो तिसरा पॉईंट आहे ना त्याचा फॉर्म्युला मी पुन्हा एकदा सांगते बघा. गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण फुल्ली एक्झाम्प्ट आहे. ओके, गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा काहीच प्रॉब्लेम नाही कारण ती फुल्ली एक्झाम्प्ट आहे. ओके, कधी तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येत असेल तर काही कन्सेप्ट लक्षात ठेवा. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येत असेल तर ही पूर्ण कन्सेप्ट त्याला ॲप्लिकेबल आहे. हे रूल्स त्याला ॲप्लिकेबल आहेत. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येत असेल तर रूल काय की लिस्ट ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम 20 lakhs आणि ॲक्च्युअल ग्रॅच्युटी रिसिव्ड, याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ते आपण डायरेक्टली आपण मेन्शन करतो 20 lakhs रुपीज आणि ॲक्च्युअल ग्रॅच्युटी रिसिव्ड आत्ता आहे 12 lakh रुपीज, म्हणून ते आपण डायरेक्टली मेन्शन केली. पुढचा पॉईंट लक्षात घ्या, कधी पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येत असेल तर सॅलरी म्हणजे काय आहे. प्रत्येक ठिकाणी सॅलरीची कन्सेप्ट वेगवेगळी आहे या पर्टिक्युलर प्रत्येक हेडसाठी. ओके, तर आत्ता पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येत असेल तर सॅलरीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या ते एक गोष्ट लक्षात घ्या. ते इथे मेन्शन केलेलं बघा. सॅलरीमध्ये बेसिक प्लस DA ह्या दोनच गोष्टी इन्क्लूड होणार आहेत. ओके, आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये कधी तुम्ही बघितलं तर सॅलरीमध्ये त्याला अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. बेसिक मिळालेलं आहे, DA मिळालेला आहे, डिअरनेस अलाउन्स किंवा डिअरनेस पे सुद्धा बोलतात काही वेळेस त्याला, किंवा हाऊस रेंट अलाउन्स मिळालेला आहे, कमिशन ऑन टर्नओव्हर मिळालेला आहे 1% आहे, कमिशन ऑन प्रॉफिट आहे 5,000 रुपीज. ओके, या सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. पण जेव्हा तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये जेव्हा इन्क्लूड होतो तेव्हा त्याच्या सॅलरीच्या कन्सेप्टमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर फक्त दोनच गोष्टी आहेत, बेसिक प्लस DA. या दोनच गोष्टी त्याच्या सॅलरीच्या कन्सेप्टमध्ये आहेत. ओके, त्यामुळे त्याची सॅलरी किती होईल 7,200. ओके, आता ते सॅलरीमध्ये कोणाला कन्फ्युजन आहे, 7,200 रुपीज आपण कुठून फाइंड आउट केले ते समजलेत ना. कारण ॲज पर द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये
ती त्याची जी सॅलरी जी पकडायची ती सॅलरी त्याची किती असणार आहे. आपल्याला सॅलरी त्याच्यामध्ये दोनच कंपोनंट आपल्याला ॲड करायचे, ते म्हणजे बेसिक सॅलरी आणि DA. ओके, तर आत्ताच्या सॅलरीमध्ये आपल्याला बेसिक सॅलरी 6,000 रुपीज आणि त्याचं DA, आणि ती सुद्धा सॅलरी कुठली कन्सिडर करायची, सॅलरी लास्ट ड्रॉन, जी लास्ट मंथमध्ये जी सॅलरी जी विड्रॉ केलेली आहे ती फक्त आपल्याला सॅलरी इथे कन्सिडर करायची. इथे कुठली ॲव्हरेज सॅलरी आपल्याला कन्सिडर करायची नाही आहे. ओके, त्यामुळे इथे मेन्शन केलेलं आहे बेस ऑन सॅलरी लास्ट ड्रॉन. ओके, जी लास्ट ऑन सॅलरी असणार आहे तीच आपल्याला इथे कन्सिडर करायची. तर लास्ट ऑन सॅलरी किती आहे, तर लास्ट ऑन सॅलरीची इन्फॉर्मेशन आपल्या इथे प्रोव्हाइड केली आहे त्यांनी, की त्याने लास्ट ऑन किती सॅलरी केली आहे, तर 6,000 बेसिक आहे आणि 1,200 DA आहे, आणि या दोनच गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या. त्यामुळे त्याच्या सॅलरीमध्ये आलेले 7,200 रुपीज. ओके, सॅलरीच्या कन्सेप्टमध्ये त्याचे किती आले, 7,200 रुपीज आले. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, आता हे 7,200 रुपीज आले, त्याचा फॉर्म्युला काय, तर त्यांनी फॉर्म्युलासुद्धा इथे दिलेला आहे बघा. 15 days salary based on the last on salary for the every completed year of service and part in excess of 6 months. ओके, म्हणजे आपण जे इयर जे कन्सिडर करणार ते इयर सुद्धा आपल्याला कसे कन्सिडर करायचे. कधी आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये 29 इयर्स आणि 7 मंथ आहेत, तर 7 मंथ असल्यामुळे इन एक्सेस ऑफ 6 मंथ आहेत ते मंथ, त्यामुळे आपल्याला 30 इयर्स इथे कन्सिडर करायचे, कारण त्यांनी इथे मेन्शन केलं कम्प्लिटेड इयर प्लस पार्ट इन एक्सेस ऑफ 6 मंथ. कधी 6 मंथपेक्षा कधी जास्त मंथ कधी त्यांनी सर्व्हिस कधी प्रोव्हाइड केलेली असेल, तर आपले जे कम्प्लिटेड इयर्स आहे त्याच्यामध्ये अजून एक इयर आपल्याला ॲड करायला लागेल. आपले आत्ता आहे 29 इयर्स अँड 7 मंथ. 7 मंथ म्हणजे मोर दॅन 6 मंथ असल्यामुळे आपण 29 इयर्सचे आपण 30 इयर्स आपण कन्सिडर केले. ओके, दुसरी एक अजून एक त्यांनी गोष्ट मेन्शन केलेली आहे, नंबर ऑफ डेज इन मंथ टू बी टेकन ॲज 26. म्हणजे त्यांनी ते आपल्याला फॉर्म्युलामध्येच त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही मंथली जे डेज आहे ते 26च कन्सिडर करायचे, 30, 31 कन्सिडर करायचे नाही आहेत. त्यांनी आपल्या फॉर्म्युलामध्येच दिलेलं आहे. त्यामुळे आपला फॉर्म्युला काय होतोय, जेव्हा तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येतोय तेव्हा 15 डिवाइड बाय 26. आपला फॉर्म्युला काय होतोय, 15 डिवाइड बाय 26 इंटू सॅलरी. ओके, 15 डिवाइड बाय 26 इंटू सॅलरी इंटू नंबर ऑफ कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस अँड पार्ट देअर ऑफ. तर नंबर ऑफ इयर कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस अँड पार्ट देअर ऑफ आपले किती होतात, 30 इयर्स होत आहेत. ओके, 15 डिवाइड बाय 26 इंटू 7,200 इंटू 30. हे 30 कुठून घेतले आपण, तर हे 30. ओके, 29 प्लस 7 म्हणजे ते 30 इयर्स झाले. ओके, नेक्स्ट 7,200 आपण कुठून घेतले, कारण की त्याच्या सॅलरीच्या कन्सेप्टमध्ये, म्हणजे जेव्हा तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येतोय तर त्याच्या सॅलरीच्या कन्सेप्टमध्ये फक्त DA आणि बेसिक ह्या दोनच गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या. तर DA होता 1,200 आणि बेसिक आहे 6,000 रुपीज, आणि ती फक्त सॅलरी लास्ट ऑन फक्त कन्सिडर करायची. तिथे कुठली ॲव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट करायची नाही आहे. तर सॅलरी लास्ट ऑन किती आहे, तर 6,000 DA आणि 6,000 बेसिक पे आणि 1,200 DA, या दोनच गोष्टी तिथे इन्क्लूड होत आहेत फक्त. ओके, त्यामुळे त्याची टोटल होते 7,200. ओके, म्हणून सॅलरी आपण कन्सिडर केली 7,200. आणि फॉर्म्युलाजमध्ये आपल्याला मेन्शन केले 15 डेज सॅलरी म्हणजे कशी कन्सिडर करायची, 15 डिवाइड बाय 26. मंथली डेज किती कन्सिडर करायला सांगितले, 26. ओके, त्यामुळे तो फॉर्म्युलाच आहे 15 डिवाइड बाय 26 इंटू सॅलरी लास्ट ड्रॉन इंटू कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस अँड पार्ट देअर ऑफ. ओके, हां बोल. ते या तिसऱ्या कन्सेप्टमध्ये, ते यामध्ये फॉर एव्हरी कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस. कधी तो पेमेंट अदर एम्प्लॉयमध्ये कधी मोडत असेल ना, तर अदर एम्प्लॉयमध्ये फक्त कम्प्लिटेड इयर आपल्याला कन्सिडर करायचे. कम्प्लिटेड इयर म्हणजे किती, कधी तुम्ही 29 इयर्स 11 मंथ 28 डेज जरी असतील तरी सुद्धा तो आपण 29 इयर्सच घेणार. ते कुठल्या कन्सेप्टमध्ये, या थर्ड सिच्युएशनमध्ये. ओके, कधी तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येत असेल तर त्याला इथे मेन्शन केलं आहे कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस अँड पार्ट इन एक्सेस ऑफ 6 मंथ. आणि दोघांची सुद्धा सॅलरीची कन्सेप्ट वेगवेगळी आहे, ती सुद्धा आपण हे बघा. कधी तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येत असेल तर ही सॅलरी आहे, आणि कधी तो अदर एम्प्लॉई येत असेल तर सॅलरीची कन्सेप्टसुद्धा वेगवेगळी आहे. तर इथे सॅलरीच्या कन्सेप्टमध्ये अजून एक गोष्ट ॲड होते, कमिशन बिंग फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर, ही सुद्धा गोष्ट आपली ॲड होते. आपण जो थर्ड आपण कॅल्क्युलेशन करून त्याच्यामध्ये ती गोष्ट इन्क्लूड होईल. ओके, आपण आता थर्ड पॉईंट फाइंड आउट करूया, त्याच्यामध्ये तुम्हाला मग क्लिअर होईल की थर्ड पॉईंटमध्ये अजून गोष्टी चेंजेस होत आहेत. तिथे सॅलरीची सुद्धा डेफिनेशन वेगळी आहे थर्ड पॉईंटमध्ये, म्हणजे अदर एम्प्लॉईसाठी सॅलरीची सुद्धा कन्सेप्ट वेगळी आहे, कम्प्लिटेड इयरची सुद्धा कन्सेप्ट वेगळी आहे, आणि तिथे फॉर्म्युला सुद्धा वेगळा आहे.
ओके, तर आपण थर्ड केस आपण बघूया. थर्ड केस, नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई नॉट कवर्ड अंडर द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट. ओके, आता या केसमध्ये आपण बघूया. ओके, आता तिथे तुम्ही बघाल तर त्या वरचे 2 पॉईंट तर सेमच आहेत, फर्स्ट अँड सेकंड. याचे फर्स्ट अँड सेकंड पॉईंट तर प्रत्येक ठिकाणी सेम आहे. त्या दोन्ही सिच्युएशनमध्ये फर्स्ट अँड सेकंड पॉईंट सेम आहेत. ओके, म्हणजे 20 lakhs अँड 12 lakhs रुपीज. 12 lakhs म्हणजे ॲक्च्युअल ग्रॅच्युटी रिसिव्ड अँड 20 lakhs ची स्टॅच्युटरी अमाऊंट त्यांनी प्रोव्हाइड केली, की ती अमाऊंट मिनिमम अमाऊंट म्हणजे त्यांनी स्टॅच्युटरी लिमिट त्याला प्रोव्हाइड केले, की त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला एक्झम्पशन मिळू शकत नाही. ओके, आणि थर्ड आता अमाऊंट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. पण थर्ड अमाऊंटसाठी आता फॉर्म्युला काय आहे? थर्ड अमाऊंटसाठी फॉर्म्युला बघा. आता अदर एम्प्लॉईमध्ये मोडतोय तो. ओके, ओके, लिस्ट ऑफ द फॉलोइंग वुड बी एक्झम्ड अंडर सेक्शन 10(10)(3). 20 lakhs रुपीज ॲक्च्युअल ग्रॅच्युटी रिसिव्ड, ह्या ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. फक्त फॉर्म्युला याच्यामध्ये चेंजेस होतोय. आता इथे फॉर्म्युला काय? कधी तो अदर एम्प्लॉईमध्ये मोडत असेल तर नॉट कवर्ड अंडर द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट, म्हणजे तो अदर एम्प्लॉई आहे. तर अदर एम्प्लॉईसाठी हाफ मंथ सॅलरी बेस्ड ऑन ॲव्हरेज सॅलरी ऑफ लास्ट 10 months सॅलरी. म्हणजे ॲव्हरेज सॅलरी आपल्याला फाइंड आउट करायची, लास्ट 10 monthsची सॅलरीची ॲव्हरेज सॅलरी आपल्याला फाइंड आउट करायची फॉर एव्हरी कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस. ओके, पार्ट इग्नोर करायचं आहे ह्या सिच्युएशनमध्ये, पार्ट इग्नोर करायचं आहे. त्यामुळे या सिच्युएशनमध्ये नंबर ऑफ इयर्स किती येतील? कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस फक्त 29 येईल. ओके, या केसमध्ये किती येतील? 29 इयर येतील फक्त. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे सॅलरीच्या डेफिनेशनमध्ये इथे कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होत आहेत? तर बेसिक प्लस DA प्लस कमिशन बिंग फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर. ओके, आता कमिशन आपल्या सॅलरी, आपल्या ह्या करंट सिच्युएशनमध्ये सॅलरी आपली कोणती कोणती आहे? तर 6,000 रुपीज बेसिक प्लस DA 1,200 रुपीज आणि प्लस कमिशन ऑन टर्नओव्हर 1%. कमिशन ऑन टर्नओव्हर किती आहे? 1% आहे. तर ह्या तीनच गोष्टी इथे इन्क्लूड होतील. आता ह्या सिच्युएशनमध्ये 3 गोष्टी इन्क्लूड होतील, बेसिक प्लस DA प्लस कमिशन ऑन टर्नओव्हर 1%. हे पण कमिशन इन्क्लूड होणार नाही. कमिशन ऑन प्रॉफिट इथे इन्क्लूड होणार नाही आहे. ओके, हे कमिशन इन्क्लूड होणार नाही, किंवा हाऊस रेंट अलाउन्स इन्क्लूड होणार नाही. ओके, ह्या फक्त 3 गोष्टी इन्क्लूड होतील. एक म्हणजे बेसिक, दुसरी गोष्ट म्हणजे DA, आणि DA सुद्धा फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट. ओके, DA सुद्धा फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट. रिटायरमेंट बेनिफिटसाठी जो DA आहे तो आपल्याला कन्सिडर होईल. पण इथे त्यांनी तसं काय प्रोव्हाइड केलेलं नाही, म्हणजे 100% तो रिटायरमेंट बेनिफिटसाठी कन्सिडर आहे असं आपलं ॲझम्पशन असणार आहे. ते काय मेन्शन करण्याची गरज नाही आहे. कधी त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं की 30% फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट किंवा 80% फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट, तरच आपल्याला तो 80% किंवा 30% आपल्याला कन्सिडर करायचं आहे. अदरवाईज आपल्याला जे दिले ते 100% आपल्या फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट आहे असं आपलं ॲझम्पशन असणार आहे. ओके, स्पेसिफिकली त्यांनी प्रॉब्लेममध्ये कधी प्रोव्हाइड केलं की हे जे 1,200 रुपीज आहेत त्याचे 60% फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट. तर आपण कन्सिडर करताना फक्त 60%च अमाऊंट आपण घेणार आहोत या कॅल्क्युलेशनमध्ये. ओके, पण आता त्याने तसं काहीच दिलेलं नाही, म्हणजे 100% आपल्याला कन्सिडर करायचे. ओके, आणि तिसरी गोष्ट आपल्याला ॲड करायची, कमिशन ऑन टर्नओव्हर 1%. सॅलरीच्या डेफिनेशनमध्ये 3 गोष्टी, बेसिक प्लस DA प्लस कमिशन बिंग फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर. म्हणजे अदर कमिशन असेल तर ते चालणार नाही. म्हणजे त्याला कमिशन, मंथली कमिशन देतात 1,000 पर मंथ त्याला कमिशन मिळते, ते इथे सॅलरीच्या डेफिनेशनमध्ये येणार नाही. किंवा त्याला आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आहे प्रॉफिटवरती त्याला कमिशन दिले 5,000 रुपीज, ते सुद्धा सॅलरीच्या डेफिनेशनमध्ये येणार नाही. म्हणजे कुठल्या सॅलरीच्या डेफिनेशनमध्ये? या सॅलरीच्या डेफिनेशनमध्ये. ओके, आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की इथे 10 months आपल्याला ॲव्हरेज सॅलरी आपल्याला फाइंड आउट करायची. तर आता इथे आपल्याला कॅल्क्युलेशन आहे, 10 months आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, कारण की त्याची सॅलरी चेंज झालेली आहे. सॅलरी त्याची इन्क्रीमेंट झालेली आहे. 1/4/2020ला सॅलरी इन्क्रीमेंट झालेली आहे. ओके, ते आत्ता इथे इन्क्रीमेंट झालेली आहे. आणि त्याचे लास्ट 10 months किती येतात? लास्ट 10 months कुठून येतील? तर फेब्रुवारी टू नोव्हेंबर हे लास्ट 10 months येतील. ओके, फेब्रुवारी टू नोव्हेंबर हे लास्ट 10 months येतील. त्यामुळे लास्ट 10 monthच्या सॅलरीमध्ये फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने, तेव्हा त्या 2 महिन्यानंतर सॅलरी आपली ही इन्क्रीमेंट झालेली आहे. त्यामुळे इथे आपलं कॅल्क्युलेशन असणार आहे. तर आपण कॅल्क्युलेशन आपण काय करणार? अशा पद्धतीने आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. इथे आपल्या सॅलरी कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल या थर्ड केसमध्ये सॅलरी फाइंड आउट करताना. कारण की इथे 3 कंपोनंट इन्क्लूड आहेत, एक बेसिक प्लस DA
आणि प्लस कमिशन. कमिशन सांगितलं 1% ऑन टर्नओव्हर, आणि त्याचा टर्नओव्हर सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलं 1,00,000 रुपीज पर मंथ त्याचा टर्नओव्हर आहे. ओके, म्हणजे 1% ऑन 1,00,000 म्हणजे 1,00,000 वरती 1% आपले किती येतील 1,000 रुपीज त्याला कमिशन मिळते, प्रत्येक महिन्याला कमिशन मिळेल कारण पर मंथ टर्नओव्हर त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, त्यामुळे तुम्ही 10 मंथला 10,000 रुपीज त्याचं टर्नओव्हरचं कमिशन असेल आणि ते आपलं कन्सिडर होणार आहे. तर आता इथे 3 गोष्टी आपल्या सॅलरीमध्ये इन्क्लूड होतील. एक म्हणजे बेसिक, सेकंड DA आणि थर्ड कमिशन. कमिशनमध्ये जे टर्नओव्हरवाला कमिशन आहे तेच कमिशन फक्त इन्क्लूड होईल. आणि इथे तुम्हाला सर्व महिन्याची तुम्हाला इथे मेन्शन करायला लागेल, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ओके, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, या 10 महिने होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे 10 महिने होतील. या 10 महिन्याची कॅल्क्युलेट करायला लागेल कारण डिसेंबरमध्ये तो रिटायर झालेला आहे. तर जो रिटायर होणार आहे त्याच्या आधीच्या महिन्याचे 10 महिने आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन इथे आपण मेन्शन केलेली आहे बघा इथे. बिंग लास्ट 10 मंथ ॲव्हरेज सॅलरी इमिडिएटली प्रिसिडिंग द मंथ ऑफ रिटायरमेंट, म्हणजे ज्या महिन्यामध्ये रिटायर होणार आहे त्याच्या आधीच्या महिन्यापासून त्याच्या 10 महिन्याची सॅलरी आणि त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता इथे बेसिक तुमचा चेंज झालेला आहे. बेसिक तुमचं इथे चेंज झालेला आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये बेसिक, इथे एप्रिलपासून आपला बेसिक किती झालेला आहे प्रॉब्लेममध्ये आपला प्रोव्हाइड केलेला आहे. चेंज कधी झाले एप्रिलपासून. बेसिक किती होता एप्रिलपासून किती झाला 6,000, म्हणजे बेसिक आपला एप्रिलपासून किती मेन्शन होईल 6,000. ओके, बेसिक एप्रिलपासून आपला 6,000 मेन्शन होईल. ओके, DA प्रत्येक वेळेस सेमच आहे, म्हणजे तो एप्रिलमध्ये सुद्धा, मेमध्ये सुद्धा, आधीच्या महिन्यामध्ये सुद्धा, फेब्रुवारी मार्चमध्ये सुद्धा तुमचा DA सेम आहे कारण DAमध्ये इन्क्रीमेंट झालेलं नाही आहे. इन्क्रीमेंट कुठे झालेलं आहे फक्त बेसिकमध्ये झालेलं आहे. ओके, त्यामुळे तुमचे हे येतील 1,200. ओके, ते सर्व 10 महिन्याला 1,200च येतील. ओके, आणि कमिशन आता ॲक्च्युली 1% कमिशन सांगितलेलं आहे ऑन टर्नओव्हर, आणि टर्नओव्हर त्याने मंथमध्येच दिलेला आहे. कधी त्यांनी टोटल टर्नओव्हर प्रोव्हाइड केलं असतं तर आपण त्यानुसार आपण फाइंड आउट केलं असतं किंवा लास्ट 10 मंथचं कधी कमिशन दिलं असतं तर लास्ट 10 मंथचं कधी त्यांनी टर्नओव्हर दिले असते तर त्यानुसार आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकत होतो. पण त्यांनी जो टर्नओव्हर दिला तो मंथली टर्नओव्हर दिलेलं की 1,00,000 रुपीज मंथली त्याचा टर्नओव्हर आहे आणि त्याचं कमिशन किती आहे 1%, म्हणून 1,00,000च्या 1% आपले किती येतात 1,000 रुपीज. ओके, त्यामुळे त्याचं जे कमिशन आहे ते 1,000 रुपीज पर मंथ मिळणार आहे, पण ते टर्नओव्हर बेसिसमध्ये आहे. आणि इथे त्याची बेसिक किती असणार आहे तर इन्क्रीमेंट त्याची झालेली 1,000 रुपीज इन्क्रीमेंट झालेली आहे. इन्क्रीमेंट किती झाले बेसिकमध्ये 1,000 रुपीज इन्क्रीमेंट झालेली या दिवसापासून, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चला त्याचं इन्क्रीमेंट किती, त्याची बेसिक किती असणार आहे 5,000 रुपीज असेल बेसिक. ओके, त्यामुळे इथे त्याचे बेसिक मेन्शन होणार आहे 5,000 रुपीज आणि इथे पण बेसिक मेन्शन होईल 5,000 रुपीज कारण एप्रिलपासून त्याची इन्क्रीमेंट झालेली आहे. ओके, एप्रिलपासून त्याचं इन्क्रीमेंट झालेलं आहे, त्याच्या आधी त्याचं बेसिक किती असणार आहे 5,000 रुपीज त्याचं बेसिक असणार आहे, 1,000 रुपीज इन्क्रीमेंट झालेली आहे. मग इथे आपण टोटल आपण सॅलरी फाइंड आउट करूया, मंथली टोटल सॅलरी आपण इथे फाइंड आउट करूया. टोटल करा 7,200 रुपीज येते मंथली आणि पुढे येतील 8,200 रुपीज आणि त्या 10 मंथची इथे आपण टोटल करूया. ही 10 मंथची आपण टोटल केली ती येते 80,000 रुपीज 10 मंथची टोटल येते, डिवाइड बाय 10 करा. ओके, म्हणजे त्याची आपली ॲव्हरेज सॅलरी आपली फाइंड आउट होईल. त्याची 10 मंथची सॅलरी आपण फाइंड आउट केली ती आली ₹80,000. ओके, आता तिला डिवाइड बाय किती करा 10 करा, म्हणजे त्याची ॲव्हरेज सॅलरी फाइंड आउट होईल, म्हणजे 8,000 रुपीज त्याची ॲव्हरेज सॅलरी आहे आणि हेच आपल्या रिक्वायर्ड इथे कॅल्क्युलेशनमध्ये. ओके, त्याचं फायनल आन्सर आपला फाइंड आउट झालं 8,000 रुपीज त्याची सॅलरी आली. ओके, 8,000 रुपीज सॅलरी आली त्याची ॲव्हरेज सॅलरी, ती आपल्याला इथे आता यूज करायची. ओके, आता फॉर्म्युला काय आपला 1/2 इंटू 10 मंथ ॲव्हरेज सॅलरी 8,000 रुपीज इंटू कंप्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस, फक्त कंप्लिटेड इयर म्हणजे 29 इयर 11 मंथ 15 डेज जरी असतील तरी सुद्धा 29च कन्सिडर करायचे. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपला प्रोव्हाइड केलं 29 इयर्स अँड 7 मंथ दिलेले, पण ह्या केसमध्ये अदर एम्प्लॉईच्या केसमध्ये ते आपल्याला कंप्लिटेड इयरच फक्त कन्सिडर करायचे. त्यामुळे त्याचे इथे एक्झम्पशन आपल्याला अमाऊंट फाइंड आउट होते 1,16,000 आपल्याला एक्झम्पशन अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होते. मग इथे आपली एक्झम्पशन अमाऊंट असणार आहे 1,16,000 आणि टॅक्सेबल आपली किती येईल म्हणजे अरे एक मिनिट, हे आपण काय केलं हे टॅक्सेबल आपण हां ओके
ओके, ग्रॅच्युटी रिसिव्ड आहे थर्ड केसमध्ये, ते आपण मेन्शनच केलं नाही ॲक्च्युली. ओके, ग्रॅच्युटी रिसिव्ड आणि एक्झम्प्ट इथे मेन्शन करतो. ग्रॅच्युटी रिसिव्ड आपली किती आहे 4,00,000 रुपीज आणि एक्झाम्ट आपली किती झाली आत्ताच्या केसनुसार 1,16,000 आपली एक्झाम्ट झाली. म्हणजे टॅक्सेबल किती असेल आपली 2,84,000 आपली टॅक्सेबल असेल. ओके, कोणाला कन्फ्युजन आहे या केसमध्ये? दोघांचे फॉर्म्युले वेगळे आहेत, दोघांची सॅलरीची कन्सेप्ट वेगवेगळी आहे. त्यामुळे ती एक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं, तो कुठल्या हेड अंडर येतोय. तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टच्या मध्ये एम्प्लॉई इन्क्लूड होतोय का, तो अदर एम्प्लॉई म्हणून इन्क्लूड होतोय का, तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. त्या 3 केसनुसार त्या तिघांचं सुद्धा कॅल्क्युलेशन वेगवेगळं आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर फुल्ली एक्झम्प्ट, काहीच कॅल्क्युलेशन नाही. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट असेल तर सॅलरी कन्सेप्टमध्ये फक्त 2च गोष्टी इन्क्लूड होतील, बेसिक प्लस DA. आणि तिथे कुठली ॲव्हरेज सॅलरी फाइंड आउट करायची नाही, लास्ट ऑन सॅलरी असेल तीच आपल्याला कन्सिडर करायची. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला काय या केसमध्ये? फॉर्म्युला काय? 15/26 इंटू सॅलरी लास्ट ड्रॉन इंटू कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस अँड पार्ट इन एक्सेस ऑफ 6 मंथ. ओके, पार्ट इन एक्सेस ऑफ 6 मंथ आहे या कुठल्या केसमध्ये? फक्त पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये आहे. ओके, त्यामुळे इथे आपल्याला कधी 29 इयर अँड 7 मंथ आहेत म्हणून आपण 30 इयर्स आपण कन्सिडर केलेले आहेत. ओके, आणि फायनली अदर एम्प्लॉई. अदर एम्प्लॉईमध्ये सॅलरीच्या कन्सेप्टमध्ये या 3 गोष्टी इन्क्लूड होतील, एक बेसिक प्लस DA फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन ॲट फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर. ओके, या 3 गोष्टी इन्क्लूड होतील. या केसमध्ये आपल्याला ॲव्हरेज सॅलरी फाइंड आउट करायची, लास्ट 10 मंथची ॲव्हरेज सॅलरी इमिडिएटली प्रिसिडिंग द मंथ ऑफ रिटायरमेंट और मंथ ऑफ डेथ. ओके, तर लास्ट 10 मंथची आपल्या ॲव्हरेज सॅलरी आपल्याला फाइंड आउट करायची. पहिल्या प्रॉब्लेममध्ये ती ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केली होती, दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपण ती कॅल्क्युलेट केली. ओके, इन्क्रीमेंट कन्सिडर करून. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथे कम्प्लिटेड इयर कन्सिडर करताना फक्त एक कम्प्लिटेड इयरच आपल्या कन्सिडर करायचे, पार्ट असेल तो इग्नॉर करायचा. म्हणजे 29 इयर अँड 11 मंथ असेल तरीसुद्धा आपण ते इग्नॉर करणार आहोत. म्हणजे आपण फक्त 29 इयर्सच कन्सिडर करणार आहोत थर्ड केसमध्ये. ओके, त्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे, हा जे फॉर्म्युला आहे ते लक्षात ठेवा. ओके, ओके, प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा, आणि कधी ह्या प्रॉब्लेमचं कधी तुम्हाला टोटल कधी सॅलरी कधी फाइंड आउट करायला सांगितलं, ग्रॉस टोटल इन्कम, तर तुमच्या कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड होतील पाहिजे तर आपण ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट करूया इथे. त्याची कधी ग्रॉस टोटल सॅलरी आपण कुठल्या केसमध्ये, एकाच कुठल्या तरी केसमध्ये आपल्याला फाइंड आउट करूया. ह्या थर्ड केसची आपण त्याची सॅलरी आपण फाइंड आउट करूया. ओके, म्हणजे सॅलरीचा प्रॉब्लेम कसा असतो तसा आपण इथे फाइंड आउट करूया. सॅलरी आपल्याला फाइंड आउट करायची. सॅलरीमध्ये पहिल्यांदा काय येईल? बेसिक येईल, नेक्स्ट DA सुद्धा येईल, नेक्स्ट थर्ड आपल्या जे काही गोष्टी दिल्या त्या सर्व टॅक्सेबल आहे, फुल्ली टॅक्सेबल आहेत. बेसिक फुल्ली टॅक्सेबल आहे, 6,000 पर मंथ आहे. पण बेसिक कॅल्क्युलेट करताना आपण एक लक्षात ठेवा, एक आपण काम करूया, आपण ब्रेक घेऊया. ओके, ब्रेक घेऊया आणि नंतर मग आपण तो जो प्रॉब्लेम आहे ना कम्प्लीटवाला तो आपण सॉल्व करूया. ओके, आपण 1225ला आपण पुन्हा. ओके, फर्स्ट आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई. ओके, सेकंड आहे एम्प्लॉई कवर्ड अंडर द ग्रॅच्युटी ॲक्ट 1972. मी हे सुद्धा तुम्हाला सांगतो, हा जो पोर्शन आहे ना मोस्टली तुम्हाला एक्झाममध्ये ऑलरेडी त्याची ग्रॅच्युटी किती एक्झाम्प्ट आहे ते प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड करतात मॅक्झिमम वेळेचा. पण तसं काही कंपल्सरी नाही की त्यांनी ती प्रोव्हाइड करावी म्हणून. ओके, मोस्टली तुम्हाला या टाईपचेच जे ग्रॅच्युटीवाले असतात ना ते प्रॉब्लेम्स विचारले जातात. ओके, पण ते 100% आपण सांगू शकत नाही की याच टाईपचे प्रॉब्लेम विचारले जातील. म्हणून ह्या टाईपचे सुद्धा मी तुम्हाला प्रॉब्लेम घेतला म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. काय आहेत 15 डेज, काय त्याच्यामध्ये सॅलरीची कन्सेप्ट आहे. ओके, कशा पद्धतीने आपण सॅलरी तिथे फॉर्म्युला आपण यूज करतो ती तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल म्हणून मी तो हा ॲक्च्युली पॉईंट घेतला. ओके, की कधी तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये येत असेल तर सॅलरीमध्ये कुठल्या 2च गोष्टी इन्क्लूड आहेत, एक बेसिक प्लस DA. ओके, तो कधी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही इयर जे फाइंड आउट करता, कम्प्लिटेड इयर फाइंड आउट करताना पार्ट असेल तो सुद्धा आपल्याला कन्सिडर करायला लागतो इन एक्सेस ऑफ 6 मंथ.
कधी 6 महिन्यापेक्षा कधी जास्त असेल तर आपला तो पार्टसुद्धा आपल्याला कन्सिडर करावा लागतो. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये 29 इयर अँड 7 मंथ्स होते, ते आपण 30 इयर्स आपण कन्सिडर केले. ओके. आणि इथे सॅलरी कन्सिडर करताना सॅलरी लास्ट ड्रॉन एवढंच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तिथे आपल्याला कुठली ॲव्हरेज फाइंड आउट करायची नाही आहे. सॅलरीमध्ये फक्त 2 कंपोनंट येतात, एक बेसिक प्लस DA. ओके, यासाठी सर्व. ओके, आपण ह्या पोर्शनचा आता डिस्कस करत होतो. आता सेकंड लास्ट टाइप्स ऑफ एम्प्लॉई आहे तो म्हणजे अदर एम्प्लॉई. अदर एम्प्लॉईमध्ये अदर एम्प्लॉईमध्ये अदर एम्प्लॉईमध्ये 20 lakhs रुपीज ग्रॅच्युटी ॲक्च्युअल रिसिव्ड हे तर दोघांना सुद्धा कॉमनच आहे. फक्त हे शेवटचा जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. तिथे हाफ मंथ सॅलरी मेन्शन केलेली आहे आणि ती सॅलरी मेन्शन करायची ती बेस ऑन ॲव्हरेज सॅलरी ऑफ लास्ट 10 मंथ इमिडिएटली प्रिसिडिंग द मंथ ऑफ रिटायरमेंट. ओके, मंथ ऑफ रिटायरमेंट आहे. म्हणून कधी आत्ताचा जो एम्प्लॉई आहे तो डिसेंबरमध्ये रिटायर झालेला आहे, त्यामुळे आपण नोव्हेंबरपासून आधीचे 10 महिने म्हणून आपण फेब्रुवारी ते नोव्हेंबर असे 10 महिन्याचा आपला स्लॉट आपण निवडला. ओके, किंवा तो आपल्याला कन्सिडर करावा लागेल. आणि पुढे काय मेन्शन केलेलं आहे, फॉर एव्हरी कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस. तिथे पार्ट आहे तो मेन्शन केलेला नाही आहे, ते पार्ट इयर ऑफ नाही आहे तिथे फक्त कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस आहे. म्हणजे 29 इयर्स अँड 7 मंथ आहेत, पण आपण कन्सिडर करताना फक्त 29 इयर्सच कन्सिडर करणार आहोत या केसमध्ये. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे सॅलरीची जी कन्सेप्ट आहे या केसमध्ये, ती सॅलरीच्या कन्सेप्टमध्ये 3 गोष्टी इन्क्लूड होतात, ते म्हणजे बेसिक प्लस DA प्लस कमिशन ॲट फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर. ओके, बेसिक प्लस DA प्लस कमिशन ॲट फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर, या 3 गोष्टी फक्त इथे इन्क्लूड होत आहेत. ओके, आणि त्या 3 गोष्टी इन्क्लूड होत असल्यामुळे आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन करावं लागलं. लास्ट 10 मंथची ॲव्हरेज सॅलरी आपल्याला फाइंड आउट करावी लागली, कारण की त्याचं ह्या महिन्यामध्ये इन्क्रीमेंट झालेलं आहे. इन्क्रीमेंटमुळे त्याची ह्या पुढच्या महिन्याची सॅलरी चेंज झालेली आहे. आणि त्याच्या आधीच्या 2 महिन्याची सॅलरी बघा कमी आहे, 1000 रुपीजनी कमी आहे, कारण त्याचं इन्क्रीमेंट झालेलं आहे. बेसिकमध्ये त्याची गोष्ट इन्क्रीज झालेली आहे. आणि त्याची आपण टोटल सॅलरी आपण फाइंड आउट केली 80,000 रुपीज 10 मंथची, आणि त्याची ॲव्हरेज सॅलरी होते त्यामुळे 8,000 रुपीज. ओके, कारण की याच्यामध्ये कमिशनसुद्धा इन्क्लूड आहे. ओके, कमिशनसुद्धा इन्क्लूड आहे, त्यामुळे ॲक्च्युअली त्याची ॲव्हरेज सॅलरी आपली इन्क्रीज झालेली आहे. ओके, आणि इथे आपण फॉर्म्युला यूज करताना त्यामुळे 1/2 इंटू 10 मंथ ॲव्हरेज सॅलरी इंटू कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस 29, त्यानुसार आपण एक्झाम्ड अमाऊंट आपण फाइंड आउट करू शकलो. ओके, कधी आपला टोटल प्रॉब्लेम कधी आपल्याला सॉल्व्ह करायचा असताना तर आपल्या ह्या सर्व गोष्टी आपल्या टॅक्सेबल होतील, या फुल्ली टॅक्सेबल होतील, या 4 गोष्टी. त्यामधली HRA आहे ना, त्याच्यावरती ॲक्च्युली एक्झाम्शन अलाउड असतात, पण ते एक्झाम्शन रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, कारण हा प्रॉब्लेम स्पेसिफिकली ग्रॅच्युटी रिलेटेडचा आहे. म्हणून हा सॅलरी टोटल ग्रॉस टोटल इन्कम फाइंड आउट करण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे ह्यामध्ये काही अमाऊंट मिसिंग आहेत किंवा काही इन्फॉर्मेशन मिसिंग आहे. त्यामुळे आपण इथे तुम्ही टोटल कधी फाइंड आउट केलं तर HRAची कन्सेप्ट मिसिंग आहे. त्यामुळे कारण की HRAवरती किती एक्झाम्शन आहे ते आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजे प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ओके, पण कधी ते फुल्ली कधी एक्झाम्प्ट असेल किंवा फुल्ली टॅक्सेबल असेल, फुल्ली एक्झाम्प्ट असेल असं कधी आपण म्हटलं तर ते आपल्याला 2000 रुपीज आपले ग्रॉस टोटल इन्कममध्ये इन्क्लूड होणार नाहीत. ओके, मंथली आहेत ॲक्च्युअली, 2000 नाही आहे. म्हणजे लास्ट आता रिटायर कधी झालेला आहे 17/12, म्हणजे किती महिन्याची सॅलरी आपली इथे मेन्शन करायला लागेल, तर ॲक्च्युली नोव्हेंबरपर्यंतची आपल्या सॅलरी मेन्शन करायला लागेल. नॉर्मली तुम्हाला हे जे रिटायर कधी होणार आहेत किंवा डेथ कधी होणार आहेत ना, तर मंथच्या बिगिनिंगला किंवा मंथच्या एंडिंगला देतील. ओके, कारण की अशा पद्धतीने इन बिटवीनचा प्रॉब्लेम नॉर्मली तुम्हाला देणार नाही, कारण की तो रिटायर किंवा डेथ आहे ते मंथच्या बिगिनिंगला किंवा एंडिंगला देतील, म्हणजे तुम्हाला ते टोटल मंथची सॅलरी कन्सिडर करता येईल. कारण की हे इन बिटवीन दिलेलं आहे, मग ते तुम्हाला बायफर्केशन करणं पॉसिबल नाही आहे, कारण की तुमच्या लेवलला MCOM लेवलला ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे की अशा डेजनुसार कॅल्क्युलेशन करणं. ओके, तर मला वाटतं हे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं इथे काय फिजिबल नाही आहे ॲक्च्युली, त्याचा काही उपयोग नाही आहे, कारण की त्याचा प्रॉब्लेमच इनकम्प्लीट आहे तो. ओके, तर आपण नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघूया. ओके,